कारण लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट आहे। नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। आज लाडक्या बहिणींसाठी GR येणार का या संदर्भात सरकारने महत्त्वाची अपडेट दिलेली आहे। गेल्या वर्षी लाडक्या बहिणींना अक्षय तृतीया निमित्त 2 हप्ते एकत्रित मिळाले होते, परंतु आपल्याला अजूनही एकही हप्ता आलेला नाही। तर उद्या पैसे मिळणार का? मार्च आणि एप्रिलचा हप्ता कधी येणार? तर कोणती अपडेट आहे ते एक एक करून आपण पुढे पाहणार आहोत। ज्या लाडक्या बहिणी जानेवारी महिन्यामध्ये पात्र होत्या त्या फेब्रुवारीमध्ये अपात्र झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्या बहिणींना मार्च महिन्याचा सुद्धा हप्ता येणार नाही। तर त्यासाठी बहिणींनी कोणता फॉर्म भरायचा आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। लाडकी बहीण योजनेबाबत लाभ सुरू करण्याचा फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे। तुमचं जिल्हा नाव जे आहे ते बरोबर टाकायचंय। एका वहीच्या पानावरती तुम्हाला हा फॉर्म लिहायचा आहे आणि अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचा आहे, जेणेकरून लवकरात लवकर तुम्हाला हे काम करायचंय। मार्च महिन्याचा हप्ता वाटपाला सुरुवात झाली म्हणजेच तुमचं नाव लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये जोडलं जाणार नाही। तुम्हाला जर लाभ पाहिजे असेल तर हा जो अर्ज आहे हा तुम्हाला सबमिट करावा लागेल। आणि लक्षात घ्या, पहिले सरसकट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येत होते, परंतु आता तसं होणार नाही। त्यामुळे या भ्रमामध्ये राहू नका की आपल्याला पैसे येतील, कारण हा जो फॉर्म आहे हा फॉर्म असा सांगतो की मी 4 ते 5 नियमांमध्ये बसत आहे। तर बहिणींनो, हे काही नवे नियम नाहीये, हे नियम जुनेच आहेत। काही लाडक्या बहिणींचं उत्पन्न कमी होतं किंवा काही बहिणींचं जास्ती होतो, उतार चढाव सगळ्यांमध्येच असतो। तर लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाला असेल तर हा फॉर्म नक्कीच भरा, अन्यथा तुमचं नाव कायमच अपात्र यादीमध्ये राहू शकतं आणि कुठल्याही महिन्याचा हप्ता रेग्युलर येणार नाही। म्हणूनच तुम्हाला ही खूपच महत्त्वाची अपडेट आहे, त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचंय। आता KYC प्रक्रियेबाबत मोठी अपडेट आलेली आहे। बहिणींनो, KYC ची प्रक्रिया केलेली नसेल तर 30 एप्रिल पर्यंत पटकन करून घ्या, वाट पाहू नका। ज्या बहिणींनी KYC केली होती त्यांचे हप्ते थांबले होते, कारण की त्यांनी चुकीच्या पद्धतीने KYC ची प्रक्रिया केलेली होती आणि सरकारने पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना संधी दिलेली आहे। KYC ज्यांची राहिलेली आहे त्यांना एकनाथ शिंदे साहेब यांनी महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत की 30 एप्रिल पर्यंत तुम्हाला हे काम करणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा वेबसाईटवर जाऊन KYC चे काम करणं महत्त्वाचं आहे। लक्षात घ्या, सरकारने आता काटेकोरपणे नियम लावलेले आहेत, त्यामुळे आता सर्वांनाच हप्ता मिळणार नाही। कारण आपला आधार कार्ड अपडेट आहे का हे नक्की चेक करा। आधार कार्डला लिंक मोबाईल नंबर तोच आहे का जो आपण वापरतोय? आधार कार्ड आपल्या बँकेशी ॲक्टिव्ह आहे का हे नक्कीच चेक करा। रेशन कार्ड जे आहे ते पण बरोबर आहे का? ऑनलाईन नाव दिसतं का? आणि सोबतच आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे तुमचं कनेक्ट आहे का? हे सर्व करणं खूपच गरजेचे आहे। तुम्हाला माहितीच आहे बहिणींनो, सरकारने आता नियम लावलेले आहेत। आधार कार्ड पॅन कार्ड नसेल तर दंड आता तुम्हाला भरावे लागेल। अशा सर्व ज्या गोष्टी आहे या तुम्हाला कामाला येतात। तर आता तुम्हाला दक्षता घ्यायची। पहिलं काम म्हणजे KYC ची प्रक्रिया। आता भरपूर बहिणींचा प्रश्न आला की आमची KYC ची प्रक्रिया राहिलेली आहे, तर तुम्ही KYC ची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करायची। दुसरा प्रश्न, KYC ची जर मुदत वाढली तर फेब्रुवारीचा हप्ता का नाही आला? तर हा नक्कीच बरोबर प्रश्न आहे। KYC ची मुदत जर तुम्ही वाढवताय तर हप्ता देताना नियम लागू शकत नाही। जवळपास 70 ते 80 लाख लाडक्या बहिणींना हा हप्ता आलेला नाही आणि आता मार्च महिन्याचा सुद्धा हप्ता येणार नाही, कारण की त्या बहिणी पात्र यादीतून काढल्या गेलेल्या आहेत।
सरकारला एक विनंती आहे, ज्या बहिणींनी KYC केलेली आहे त्यांना नक्कीच हप्ता द्या आणि नवीन अपडेटसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.